वेलकम टू माय मिनी ब्लॉग। आज सकाळचं वातावरण बघा किती छान झालेलं आहे। इकडे रात्रभर पाऊस आलेला आहे, मग खूप मस्त वातावरण झालं होतं। मग म्हटलं चला आता व्हिडिओ बनवूया आपण। मग आत्ता वाजलेले आहेत सकाळच्या 7:30 आणि मी आज बनवणार आहे डोसा। तर त्यासाठी मी रात्रीच तांदूळ आणि डाळ घालाय ठेवलेली। आता आपण ती मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। असं वातावरण झाल्यावरती कोणाकोणाला असं नवीन नवीन काय खावं वाटतं। मला तर खूप आवडतं असं पावसाचं वातावरण झालं ना, तर रोज नवीन नवीन नाश्त्याला काय बनवायला आवडतं। म्हणून मग मी आज डोसा बनवायचं ठरवलं। मग मस्तपैकी आता आपण ते डाळ आणि तांदूळ बारीक करून घेऊया। एकदम बारीक करून घ्यायच्यात, म्हणजे छान डोसा होतो। आता बारीक करून घेतले। छान झाले ते बारीक चेक केलं तर एकदम बारीक झालेलं। मग ते आता काढून घेतलं। त्याच्यात मग आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। जास्तही टाकायचं नाही आणि कमी पण नाही टाकायचं, आपल्या मापात टाकून घ्यायचं। मग आता मीठ टाकले, आता ते मिक्स करून घ्यायचं छान। तर सगळ्या बेटरमध्ये मिक्स झालं पाहिजे असं। आता आपण त्याचा डोसा बनवणार आहे। तर मी ऑलरेडी पॅन इकडं गरम होण्यासाठी ठेवलेला। मग गरम झाला, आता त्याच्यावरती आपण असा गोल गोल मस्त डोसा बनवून घ्यायचा। किती छान होतं ना गोल। आणि मग त्याच्यावरती तेल घालायचं साईडनी, त्या डोश्याला लावायचं, म्हणजे एकदम छान क्रिस्पी होतो। आणि असं भाजलेला आहे, थोडा क्रिस्पी झाला आहे। मग त्याच्यावरती बटाटा ठेवला आणि मग खाण्यासाठी रेडी आहे हा डोसा। चांगला क्रिस्पी होऊन द्यायचा, म्हणजे खूप छान लागतो। काढून घेतला। कच्च्या खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याबरोबर खायला घ्यायचा। कोणाकोणाला आवडतो मग असा डोसा।